त्याला बॉलर नेम सागर. स्ट्राईकवर आहे तो शरद, नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष. लीग पद्धतीमधील हा शेवटचा सामना. पुणे वॉरियर्स आणि विश्रांतवड हे क्वालिफाय झालेले आहेत. तर यानंतर त्यांचा हा फायनलचा सामना होईल आजच्या टुर्नामेंटचा. हा सामना गोविंद बाग यांच्यासाठी आजच्या टुर्नामेंट मधलं खातं खोलण्यासाठी. चालू करा. पहिला चेंडू बघूया काय होतंय. वाईड. पुढचा चेंडू सागर यांचा. कॉटन बॉलचा चान्स. हलकासा चकवलेला बॅट्समनला या ठिकाणी ब्लॉक बॉल टाकून. मारण्याच्या नादात फसलेले निर्धाव चेंडू. त्यांनी आडवा बॉल मारलेला आहे आणि एकच धाव काढलेली आहे. स्टेडियम मध्ये पाणी संपलेलं आहे. कृपा करून आयोजकांनी पाण्याची नियोजन करावे. आणि हा बॉल मारलेला आहे आणि उडालेला आहे आणि किपर दोनदा पडलाय. पण निर्धाव रन नाही काढला. सर बॉल आणि ह्यानी जो फटका मारलेला आहे पण काहीच नाही आहे आणि वर संपलेली आहे आणि ही विकेट आहे. आणि अंपायरचा निर्णय जो आहे तो अंतिम राहील आणि वरच्या पप्पू अंपायरने विकेट दिली आहे आणि याचा रेफरन्स आहे बेस्ट हो. आणि जर विकेट नसणार आहे कारण की अंपायरनं अगोदर ओव्हर दिली होती. ओव्हर सांगितल्यावर विकेट नसते. हा ही अंपायरनं फक्त लक्ष द्यावे ही नम्र विनंती आहे. पप्पू सेठ लक्ष द्या अंपायरकडे खाली. हा जर त्यांनी ओव्हर नसती दिली तर विकेट असली असती. काही प्रॉब्लेम नाहीये. मेन डिसिजन असतो खालच्या अंपायरचा. चला काय इश्यू नाही. वरचा अंपायर फक्त कण काढणार. नाही सचिन हा बॉलर का. रन किती राहुल स्कोर काय सर. 1 मिनिट थांबा. राहुल सर 2 रन 1 ओव्हर आणि समोरच्या टीमचे कॅप्टन जे बॅटिंग करत आहेत त्यांची बॅट बघितली जर तलवार हातात घेतल्यासारखं वाटायला लागली त्यांनी. गोविंद बाग टीमचे कॅप्टन. हा सामना दाटीमुठे असेल.
लीग सामना असेल, हा लीग सामना आहे. आणि हा बॉल आपटलेला आहे आणि अपील केली आहे, पण निर्धाव हा बॉल. राहुल असे मजेदार अशी बॉलिंग करत आहेत आणि असं मला वाटायला लागलं त्यांच्या हातामध्ये बल्ला नसून तलवार आहे. त्यांच्या हात जी बघितलेली आहे, बॅट पकडलेली आहे त्यांनी. हा शॉट मारलेला आहे आणि गेला खालून, खालूनच गेलाय खरंच. मला वाटलं खालून असं नाही. अतिशय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये. वरतून मारलेला आहे बॉल, फिल्डर मागे पडतोय आणि बॉल जिंकतोय. हे बाउंड्री त्यांच्या बाहेर. बायकू गेले घरी, बॉल गेला चारी. तिथून चुकलं, सॉरी. बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी आणि बॉल गेलाय घरी. असे 4 रन काढलेले आहेत. आणि हा बॉल मिस फिल्डिंग झालेली आहे आणि जवळ गेली आणि 2 रनचा. आठ ओव्हरचा सामना असेल, सेकंड ओव्हर चालू आहे. बॅट जो घुमवलेली आहे वरती गेला आणि हा कॅच असेल आणि ही कॅच होती, पण बॉल अंपायर फिल्डर म्हणतोय 6 असेल. राज सर हा इमानदार हे दिसतोय, फिल्डर दिसतोय. राजसाठी एकदा क्लॅप करू द्या सर्वांनी. त्यांनी 6 रन न सांगता 6 रन दिलेले आहेत. मस्त, त्याला म्हणतात प्लेयरशिप, खेळाडू वृत्ती म्हणतात याला. लेझर इकडे नाही, लेझर इकडे, लेझर रेग्युलर तयार केले ना, आज तयार केले आपल्यासाठी. आणि पुन्हा एक शॉट मारलेला आहे आणि गॅप शोधलेला आहे आणि 09 नंबरचा बॉल पळतोय आणि 4 रन यासाठी. 2 बॉल मध्ये 10 रन धावा काढलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी 6 होता 2 षटका होता, 6 होता सर. 6 नाही, 6 होता. 6 दिलाय, पहिला 6 होता. कोणाला पाणी प्यायचं असेल तर पाणी आलेलं आहे. आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत, त्यांनी पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल. दोस्ती प्रीमियर लीग यांनी जे आयोजन केलं आहे, त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलं आहे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल पडलेला आहे, 1 धाव काढलेली आहे आणि अतिशय खुंखार हा बॅट्समन. हा बॉल बॉलरनं अख्तर सारखी ऍक्शन करून बॉल टाकलेला आहे, पण वाईट आहे, त्याची प्रशंसा होईल. राज राज एक बॉल वाईट टाकला. राज यांनी नाही, हा बरोबर टाकलाय. पहिला अख्तर कडून शिकून आलते ते, म्हणून बॉल टाकला होता वाईट त्यांनी. 2 बॉल 2 धावा काढत. आज हे अतिशय अत्यंत गोलंदाजी करत आहेत. आणि हा पुन्हा टाकलेला फुलटॉस, पण हा बॉल त्यांच्या पायाला लागलेला आहे. बॅट्समन बॅटनं मारतोय, पायानं मारतोय नाही मला. हा पुन्हा एक फुलटॉस बॉल, पण मिस आलाय. 2 डॉट बॉल. अतिशय गचाळ अशी फलंदाजी चालू आहे सध्याच्या पोझिशनला कप्तानकडनं. स्ट्राईक रेट खूप लोअर जाते. स्ट्राईक रेट फक्त एक जरिया आहे.
तुम्ही कव्हर करू शकता, काही इश्यू नाहीये. आणि पुन्हा एकदा बॉल कटर सारखा बॉल टाकत आहे, पण कटर न टाकता फुलर मध्ये टाकतोय, स्लोअर डिलिव्हरी टाकतोय. आणि बॅट्समन जे कप्तान आहेत गोविंद त्यांना बॉल नाहीये, समजत नाहीये, सिंगल सिंगल चालू आहे त्यांचा. वरती जो दुसरा फलंदाज आहे मस्त फटकेबाजी करतोय. फोर थ्रो नाहीये. लोअर डिलिव्हरी आणि झेल उडालेला आहे आणि कीपरनं अत्यंत मध्ये का म्हणतात त्याला, मला तोंडात शब्द नाहीयेत सांगण्यासाठी कशी कॅच घेतली त्यांनी तर. कोराला थोडस परेशान करण्यात येईल. 20 रन झालेत, 20 रन, 3 ओव्हर 20 रन. राज यांनी अतिशय अतिशय अशी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. एकदम स्लो डिलिव्हरी, जो फटके मारत होता जो फलंदाज त्यांनाच आउट केलेला आहे. चला, त्यांचे कप्तान गोविंदबागचे कप्तान. बॉलरचं नाव काय आहे? नाव न सांगता त्यांनी विकेट घेतलेली आहे. माऊली, माऊली यांनी विकेट घेतलेली आहे. प्रफुल, सॉरी सॉरी, प्रफुल न सांगता विकेट घेतलेली आहे, म्हणजे त्यांचं सांगण्यासारखं नाहीये, असं नाव सांगितलं त्यांनी, प्रफुल. सर मजाक चालू बरं सर. गोविंदबागचे कॅप्टन आउट झालेले आहेत. चला, चांगली फलंदाजी केली आहे गोविंदबाग टीमसाठी स्वागत, म्हणजे टाळ्या करता येतील. तिसरा मॅच त्यांचा, तिसरा मॅच हारलेला त्यांनी, म्हणजे हारला म्हणजे चालू आहे, त्या पतावर चालू आहे त्यांचं. रन रेट खूप स्लो चालू आहे. 6 रन रेट सध्याच्या पोझिशनला खाली जातोय. शॉट आणि वाईड बॉल, खूप अत्यंत असा की स्लो बॉल टाकलेला आहे, त्यांच्या मनात पण नव्हता पण तो पडलेला आहे. हा शॉट मारलेला आहे, फटका मारलाय आणि त्यांनी दोनदा धरलाय आणि अतिशय आणि धरलाय 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 09 जी जर्सीचे प्लेयर जे आहेत त्यांनी पहिल्यांदा सोडून दुसऱ्यांदा पकडलाय. मस्त आहे. अतिशय अशी स्लोअर गेंदबाजी चालू आहे त्यांची, म्हणजे गोविंदबागचे जे बॅट्समन आहेत त्यांना हिटिंग हिटिंग करण्यात ते विकेट सोडतायत. त्यांची तब्येत थोडीशी डगमगली, ढासळलेली आहे, पण तरी बघा, याला म्हणतात जितकं माणूस प्रेयसीवर प्रेम करत नाही तितकं क्रिकेटवर प्रेम करतं माणूस. माणूस इंडियामध्ये जन्मले की बाप म्हणतो आपला मुलगा क्रिकेट खेळला पाहिजे. क्रिकेटवर जे प्रेम आहे ते कोणत्याही म्हणजे कुठे कोणत्याही खेळावर प्रेम नाहीये. एक दिवस पेशी सोडून जाईल, पण क्रिकेट हा कधी सोडता येणार नाही, असा गेम आहे. आणि शॉट मारलेला शॉट आहे आणि थोडासा राहिला सर. ते म्हणतात पोटाला पोटाला बॉल लागलाय का? सॉरी सॉरी, बोटाला लागलाय, पोटाला नाही. माऊली सरांनी अतिशय वेल ट्राय केला होता. आहा, कट बसून हा मागे बॉल गेलाय, किपरने बॉल सोडलाय, तरी एकच धाव आहे. पाणी 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 पिऊन या इकडं. बंटी भाई, बंटी हा माग मारतोय, पण वाईट गेंदबाज असेल ही. बांधाच्या पलीकडे बॉल गेला असता, पण त्याने ट्रायच नाही केला. हो, शॉट मारलाय, पण डायरेक्ट हातामध्ये मारलाय आणि माऊली सरांचा जोरदार असा थ्रो, पण
चुकलेला आहे आणि पळू का नको असं म्हणून त्यांनी कॅन्सल केलाय. धरू का नको पळू का नको म्हणून अशा रीतीने गेम ओव्हर षटक संपलेली आहे. 4 ओव्हर 25 धावा ना 4 षटक संपलेले आहेत 25 धावा. गोविंद बाग सरांना स्ट्राईक रेट वाढवायची झालेत फक्त 6चा स्कोअर चालू आहे. हरीश 4 ओव्हर 25 रन. नाही वाईट गेंदबाजी आणि बॉलर हा नो बॉल दिलेला आहे. माझी विनंती आहे हा बॉलर थोडा चला फ्री हिट असेल फ्री हिट नो बॉल आहे. पुन्हा एक वाईट टाकलेला आहे पुन्हा नो बॉल टाकलेला आहे. असं माझ्या दृष्टिकोनातून येतंय की कीपर म्हणतोय नाही बॉलर म्हणतोय हो नाही अशा दृष्टिकोनातून 2 नोब दिलेले आहेत त्यांनी. चला होईल आणि पुन्हा हा बॉल आपटलेला आहे पण नो बॉल असेल तर काही टेन्शन नाहीये. दुसऱ्या रनला धावत आहेत आणि हा धाव पूर्ण कंप्लीट झालेली आहे. काहीच नाही लीग मॅच आहे. चला हा मारलेला शॉट आहे आणि पुन्हा वाईट टाइमचा थोडासा अभाव असल्यामुळे बॉलरला थोडी विनंती आहे. 3 ओव्हर मध्ये 4 बॉल वाईट टाकलेत. झटका मार काही इश्यू नाहीये बॅटरवर असतं ते. प्रेक्षकांना विनंती आहे ते बॅटरवर हा बॉल टाकलाय आणि बॉल मारलेला आहे आणि स्टेट लॉंगॉनला मारलेला आहे. प्लेअर कोणी नसल्यामुळे वा अशा दृष्टिकोनातून जो प्लेअर इतका पळत आला होता असं मला वाटतं ट्रॉफ्या सगळ्यात घेऊन जातो का काय. पण चला एकदम मस्त त्यांनी ट्राय मस्त केलाय. आता कोणती कॉमेंट्री पवार हे कॉमेंट्री करणार आहेत. चौका म्हणून नाही बोलता येणार पवार माझी काय नाव आहे वा ये सुंदर शॉट मारलेले. हॅलो प्रेक्षकांकडून माहिती इंग्लिश कॉमेंट्रीची विनंती आलेली आहे. बट विशाल माझ्याकडे बघतायत की असं वाटायला नको करू म्हणून कॅन्सल. लेफ्टी बॅट्समन आलाय बॉलर कन्फ्यूज आहे कुठं बॉल टाकू म्हणून. हा बॉल मारलेला आहे. हा बॅट्समन पुढे ठेवला होता काय माहित इतका बॉल उंच मारलेला आहे आणि हा झेल सोडलेला आहे. अशा रीतीनं बॅट्समन उशिरा आलता म्हणून त्याला खेळा घेतलं नव्हतं. 5 ओव्हर 39 रन. गोविंद बागचं रेट वाढलेलं आहे.
राज पुन्हा एकदा वापस आलेले आहेत. राज 2 34. बटन आहे आमचं. आणि हा शॉट मारलेला आहे छोटूस शेट. काय प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा शिकतान तेव्हाच पुढे जातान. नाही नाही करतात. वेल ट्राय माऊली. वेल ट्राय छोटू ट्राय. हा डावखुरा बल्लेबाज. हा बॉल उडवलेला आहे आणि पुन्हा एकदा झेज घेतलेला आहे. मला वाटलं सुटतो काय. त्यांचं बोट काहीतरी झालंय बोटाला. नाही मोडलं नाहीये बट दोन्ही बोटामध्ये एक सांद पडली असं वाटायला लागले. लेफ्टी बॅट्समन कुठे ठेवला होता माहिती नाही. Raja started for 2 overs and first ball they are given for just only 1 run. Second ball they got a wicket and the batters come in the stage. Number 3 jersey player they are for starting for his batting, taking a strike. The right-handed batsman. They give us cover. Oh, they are found hit the ball. अनिकेत कोळे नाही ते तांगे होता पण ते नाव चुकलं तिथं असं तांगे. जास्त झाले. मॅच झाल्याच्या नंतर मी सांगितलं मी म्हणलं बाबा बँकेची मॅच शॉर्ट बॉल राज आणि हा बॉल मारलेला आहे. आडवा शेंडू मारलेला आहे आणि हा खालून नाही गेला. राज यांनी दुसरं षटक चालू केलंय. स्कोर 39 झाले. 41 झाले सध्याच्या पुशाला. 6वा ओव्हर आहे. लास्ट बॉल येत आहेत पळतायत आणि हा फुलटॉस नाही. थोडासा कमी बॉल टाकला त्यांनी म्हणजे थोडासा अकोडा बॉल टाकलेला आहे आणि 27 नंबर जर्सी वाले यांनी बॉल फेकलाय सिंगल रन. नवीन बॉलरला चान्स भेटत आहे त्याच्या पोझिशनला. का 42. प्रफुल हाच तो बॉलर नाव न सांगता विकेट घेणारा. मारलाय आणि घेतला का नाही. गॅप मारलाय दोघांच्या मधून. माऊली सर पळतायत आणि त्यांच्या पाठीमागे दुसरे माऊली. 4 रन.
प्रफुलचा शॉट आहे आणि एक minute. आणि हा बॉल वरतून टाकलेला आहे तोंडाच्या वरती बॉल आणि अंपायरचा डिसिजन वर निर्णय असेल कसा बॉल आहे मला तर वाटतंय हा बॉल वरचा अंपायर दिलेले नो बॉल असेल फ्री हॅलो माईक चेक चौका गेला का चौका गेला खायचो थोडा भारी नंबर होता हा घोडा बॉल मारोच वा माऊली काय बॉलिंग ना करोच बा हा ओव्हर समाप्त ओव्हर झाली ओव्हर हेगी 4 बॉल है गए हाँ डॉट बॉल पावली आतो बॉल कर रोज मी सेगो 7 ओव्हर हेगी अब लास्ट ओव्हर तो कौन स्कोर काय हो कौन ये बॉलर नाम का है सागर है का सागर बॉलिंग वाइट वाइट बॉल वाइट सेगो और सागर एक बॉल का अरे मिस वेगी क्या चुकी स्पीड में बॉल है तो वाडा प्लेयर तो हाँ क्या चुकी पर क्या आता दोन क्या सुटले सागरने चांगली बॉलिंग टाकली हा सागर हाँ आउट सागर ने विकेट हाइट वाह वाह दोन रन आले दोन ते सागर
हे BSNL चौका. बासष्ट. हे दुसरा 68. 68. हा बॅट्समन कुठं ठेवला होता लपून? याच बॅट्समनला अगोदर पोत्यातून बाहेर काढला असत त्यांनी जास्त रन काढले असते. मस्त झालंय 68 रन. सेकंड हायेस्ट रन. गोविंद बागचे कप्तान. होत असते बॅड लगे. नेक्स्ट टाइमला गोविंद बागचे का आपण पुन्हा एकदा बघू. विशाल सर नाही पण नाही ना काय सरपंच कुठे गेले? सरपंच दोघ जण अंपायर पटवा. आणि तू एक जाऊ दे. नसतात एक मॅचला गेल्यानंतर माहितीये का दुसऱ्या इनिंगला ते रडतील माहितीये का. दोघ जण एकच अंपायर पाहिजे तर सेम अंपायर. चला गोविंद बाग लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मरकळच्या दिशेने निघायचंय लवकरात लवकर. जाता फिल्डिंगचा लागू दे. थांब की बॉलिंग करायची. हा दोन लेकर बॅट्समनचे नाव सांगा. बॅट्समनचे बॉल घेऊन जाय. बॅट्समन एक समजला. माऊली आणि बॅक दाखवा. शुभम. ओके. शुभम आणि माऊली. बॉल दिलाय. चला चालू करून घ्या. माऊली नाव काय आहे क्रिकेट रोजवर? ज्ञानेश्वर. ओके.
69 करायचं आहे. 69 69 करायचं आहे. 48 बॉल 69. लवकर चालू करून घ्या चला. एक सामना राहिलाय. यानंतरचा होणारा फायनलचा सामना विश्रांतवड विरुद्ध पुणे वॉरियर्स. ऑफसाईडला मारलेला हा चेंडू 2 धावा पूर्ण. अपील फेटाळलेली आहे. शॉट फटका मारलेला आहे आणि पुढचा प्लेअर जो पुढे आलेला आहे अंदाज नव्हता आला, मला आधीच कळालं होतं. त्यांच्या रिॲक्शन अगोदरच कळालं होतं की हा क्या सुटणार आहे म्हणून. त्याला काय इश्यू नाही, कॅप्टननं सोडलेला आहे म्हणल्यावर काही नाही इश्यू. पुन्हा एक शॉट मारलेला आहे, फक्त वरती गेलाय आणि दुसरा 2 प्लेअर आलेले आहेत आणि हा होईल असं वाटतंय, पण बॉल त्यांच्या हातामध्येच बसत नाहीये, सुटतोय. बॉल मोठा होतोय का? हातात येऊन सुटतोय. पुन्हा एक मारलेला आहे आणि कट लागून, पण हा बॉल टप्पा पडलेला आहे. एक ओव्हर स्कोर झालेले 10 फॉलोवर. 1 ओव्हर 5 रन. लास्ट ओव्हर असेल ही पॉवर प्लेची. बॉलर नेम ज्ञानेश्वर ना. एक ओव्हर 5 रन. ज्ञानेश्वर अत्यंत स्लो गतीने आलेत. चला 29 जर्सी प्लेयर्स ज्ञानेश्वर. आणि हा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आहे पण डॉट बॉल. बॉलर इथं तुळशीने बॉलिंग टाकत आहेत. बॅटरला असं वाटतंय हर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा, पण बॉल बॅट याचा काही संबंध आलेला नाहीये. हा पुढे येऊन मारलेला शॉट आणि कट मारलेला आहे. पाठीमागाला प्लेअर सोडतो असं नाही, काढलेला आहे सिंगल रन. जाऊन येऊ. आम्ही थोडस रेस्ट घेतो, एनर्जी मारून येतो. पुढचा मॅच आमचा असेल. धन्यवाद. आणि दोस्ती प्रीमियर लीग आणि चांगलं आयोजन केलंय त्यांचं एकदा मनापासून धन्यवाद करतो. माझा मी निरोप समारंभ घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एनर्जी मारून या तुम्ही थोडी, फायनल खेळायचं तुम्हाला. एनर्जीच मारा, दुसरं काय नका मारू. एक धाव. कुठं फिरतो रे धीरज?
गिरिस्ता सुनने का गाना गिरिस्ता गिरिस्ता सुनने का गिरिस्ता सुनने का गाना गिरिस्ता गिरिस्ता सुनने का
हॅलो. विश्रांत वड आळंदी कप्तान आणि भोसरी संघाचे कप्तान फायनलसाठी टॉससाठी यायचं आहे. भोसरीचा संघ टॉससाठी यायचंय टॉससाठी. आउट कोण झालेला आहे आउट आउट कोण झालेला आहे. हॅलो. हॅलो. 12 बॉल मध्ये 36 रन. 12 मध्ये 36 पाहिजे. वा. अयो अयो वाचला. पुणे वॉरियर कर्णधार आणि विश्रांतवड कर्णधार विनंती आहे टॉस साठी यायचंय. पुढचा चेंडू काहीचा ताकद. अयो मारलाय. ऑफ साइडला मारलाय. दया कोण पाहिजे तुम्हाला. षटकार चौकारांची आवश्यकता पण ग्राउंड शॉट मारताना दोन्ही बॅट्समन चालू आहे सर चालू आहे. मारला.
सुनील. वाव, काय फिल्डिंग आहे. नॉट आउट. नॉट आउट. बॉलला मला वाटतं डाय मारायची गरज नव्हती. पळा पळा, बॉल घ्या, पळा पळा, लवकर पळा. तुमचं सुख कळतंय आम्हाला, राहू द्या. घेतलेला सोडला. कॅच घेतलेला. पुढचा चेंडू. वा, अडवला अडवला, नाही अडवला. लास्ट बॉल. चला, यानंतर होणारा दोस्ती प्रीमियर लीगचा फायनलचा सामना. विश्रांत वड वर्सेस पुणे वॉरियर्स भोसरी. विश्रांत वड कर्णधार, पुणे वॉरियर्स कर्णधार. दोघांना विनंती आहे, इकडे यायचंय दोघांनी. चला, गोविंदबाग संघाचा आजच्या टुर्नामेंट मध्ये पहिला विजय. कॅप्टन चला. बोला ना. ओके ओके, या चला, टीम टीम लाईनअप घ्या. चला, दोन्ही टीम टॉस साठी यायचंय. दोन्ही टीम टीम लाईनअप घ्या. ट्रॉफ्यांच्या दोन्ही बाजूला दोन्हीकडून उभे राहा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे एक मिनिट.